हा दावा केला तर कोकाटेंची याचिका दाखल करून घ्यायला कोर्टाने तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे आता कोर्ट नेमका काय फैसला देते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। दुसरीकडे माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा जो दिलेला होता, कारण त्यांची खाती काढून घेण्यासंदर्भातली शिफारस ही मुख्यमंत्र्यांनी केलेली होती, ती राज्यपालांनी मान्य केली होती। यानंतर कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिलेला होता आणि आता आज जी कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्यामध्ये त्यांना अटकेसंदर्भात जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष पाहायला मिळतं। सूरज सावंत आहेत आपल्यासोबत ताजे अपडेट्स द्यायला। सूरज, आता जवळपास 1 तासाच्या वर वेळ झालेला बघायला मिळतोय। आता नेमकं कोर्टामध्ये काय सुरू आहे, काय युक्तिवाद सुरू आहे? अश्विन, सर्वात महत्त्वाची अपडेट हीच आहे की अंतरिम दिलासा देण्यास हा न्यायालयाने नकार दिलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत जे आपण युक्तिवाद ऐकलेला होता, या युक्तिवादामध्ये हेच महत्त्वाचं असेल की अंतरिम दिलासा देण्यास कोकाटेंना नकार दिलेला आहे। त्याचबरोबर जी याचिका आहे ही याचिका ऐकून घेण्यासंदर्भात सकारात्मकता कोर्टाकडनं दाखवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ती अनेक उदाहरणं ही देखील या ठिकाणी रवी कदम यांनी दिलेली होती आणि त्याच आधारावरती ही केस जी आहे ही ऐकून घेण्यास कोर्ट तयार आहे। मात्र अंतरिम जो दिलासा आहे हा देण्यास त्या ठिकाणी नकार देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ती जी याचिका दाखल करून घेतलेली आहे त्यावरती आता दोन्ही याचा पूर्णपणे युक्तिवाद होईल। मेरिट्सवर ह्या गोष्टी ऐकल्या जातील आणि त्याच आधारावरती पुढे उच्च न्यायालय हे निरीक्षण देईल। जी याचिका आणि हस्तक्षेप सविस्तर सुनावणी घेता येईल असं देखील सुचवण्यात आलं होतं। त्याचबरोबर ती या संपूर्ण प्रकरणात कोकाटे जे आता सध्या उपचार घेत आहेत अतिदक्षता विभागात, त्यांच्यावरचा जो उपचाराचा जो अहवाल आहे, वैद्यकीय अहवाल, हा देखील कोर्टात सादर करण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती एंजिओप्लास्टी करण्यासंदर्भातले जे सूचना आहेत या संदर्भातली माहिती ही देखील रवी कदम यांनी कोर्टात दिलेली आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाकडे जर आपण पाहिलं तर वैद्यकीय दृष्ट्या जो अहवाल येणार आहे हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। मात्र दुसरीकडे कोकाटेंसंदर्भातले जे मेरिट्सवरचे जे पॉईंट्स आहेत जे रवी कदम हे या ठिकाणी मांडतायत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत। कारण आपण पाहिलं तर नाशिक कोर्टाकडनं जे NBW जारी करण्यात आलेलं आहे, अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयात तळ ठोकून बसलेले आहेत। तर दुसरीकडे न्यायालयाकडनं देखील, दोन्ही न्यायालयांकडनं देखील जी शिक्षा आहे ही कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकच पर्याय आहे तो म्हणजे उच्च न्यायालयाचा, ज्या ठिकाणी सध्या सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीतनं आता उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहे। मात्र अंतरिम जो दिलासा आहे हा देण्यास देखील आता उच्च न्यायालयाने नकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अश्विन, सूरज, त्यासोबतच जसा आता तू उल्लेख केला, माणिकराव कोकाटेंवर उपचार सुरू आहेत लीलावती हॉस्पिटलमध्ये, वैद्यकीय अहवाल सादर झालेला आहे। वैद्यकीय अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे या संदर्भात काही स्पष्टता आली आहे? काही मुद्दे कळलेत जे कोर्टामध्ये ठेवण्यात आले? नक्कीच अश्विन, जे मागील 2 ते 3 दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे, त्याचबरोबर छातीत देखील दुखत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। त्यानुसार त्यांची जी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये एंजिओप्लास्टी करणं हे खूप गरजेचं असल्याचं जे मत आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांकडनं देण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातला लेखी अहवाल हा नाशिक पोलिसांनी देखील लिहून घेतलेला आहे, रुग्णालय प्रशासनाकडनं देखील तो अहवाल घेतलेला आहे आणि हाच अहवाल आता न्यायालयात सादर करत या ठिकाणी त्यांच्यावर उपचाराची तांत गरज असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे वैद्यकीय अहवाल हा देखील या ठिकाणी न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे पुरावे आहेत हे देखील सादर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे 1989 पासून ते आत्तापर्यंतचा या संपूर्ण प्रकरणातला लेखाजोखा ऐकण्यासंदर्भातली जी याचिका करण्यात आली होती ही देखील न्यायालयाने एक्सेप्ट करत त्या ठिकाणी युक्तिवाद ऐकून घेण्यासंदर्भात सकारात्मकता जरी दर्शवली असली तरी जो अंतरिम दिलासा आहे हा देण्यासंदर्भात नकार देण्यात आलेला आहे। सूरज, त्यासोबतच कोकाटेंच्या वकिलांच्या वतीने आज कोणकोणते मुद्दे समोर ठेवण्यात आले या संदर्भात काही ताजा तपशील हाती आलाय का? प्रामुख्याने सांगायचं झालं तर अश्विन, हे 1989 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातनं जी घरं आहेत ही अल्पसंख्याकांची होती ही भासवून कोकाटे आणि इतर आरोपींनी ती घेण्यात आली होती। या संदर्भातले जे कागदोपत्री पुरावे आहेत यावरूनच हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं होतं। त्यामुळे आधीची जी मिळकत होती जी 92 ते 93च्या दरम्यानची दाखवण्यात आली ही 2,500 दाखवण्यात आली होती आणि त्यानंतरच्या 4 वर्षानंतरची ती 30,000 पर्यंत गेलेली आहे आणि हाच युक्तिवाद करत या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला होता। कारण जी मिळकतीमध्ये वाढ झालेली होती त्यावरती सरकारकडनं कुठलाही आक्षेप घेण्यात आला नव्हता किंवा त्यावेळी तशी हस्तक्षेप हा देखील केला नाही। त्यामुळे जी मिळकतीत वाढ झालेली आहे जे या संदर्भातली
यामध्ये कुठेही ते नियमात बसत नसल्याचं देखील रवी कदम यांच्याकडनं स्पष्ट जरी केलं असलं तरी सरकारी वकिलांकडनं हे डॉक्युमेंट्स बनावट करून त्यामध्ये फॉर्जुरी जे 420 आणि 463 कलम लावण्यात आलेला आहे यावरती देखील रवी कदम यांनी आक्षेप घेतलेला आहे, कारण कुठलंही बनावट डॉक्युमेंट्स यामध्ये दाखल करण्यात आलेलं नाही किंवा कागदपत्रांमध्ये जोडण्यात आलेलं नाही. त्यामुळे 420 आणि 463 हे जे फसवणुकीची कलम आहेत ही चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ती सरकारी नियमांमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाहीये की मिळकतीमध्ये वाढ झाल्यानंतर ही घरं परत करण्यात यावीत अशा बाबत देखील